नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री शरद पवार हे श्री अजित पवार यांच्यावरती टीका करणार नाहीत. आपल्याला असं वाटेल की तो त्यांच्या कौटुंबिक वादाचा विषय असल्यामुळे ते टाळतील, कारण अजित पवार यांची ती गरज होती की ते वैयक्तिक शरद पवार यांच्यावरती टीका करतील, कारण त्यांना दोन पातळीवरती डॅमेज करायचं होतं. एक म्हणजे जी संभावित शरद पवार यांच्या बाजूनं जाणारी जनतेची सहानुभूती आहे ती कमी करायची होती, स्वतःचं एक विक्टिम कार्ड खेळायचं होतं आणि शरद पवार यांची राजकीय विश्वासार्हता संपवायची होती. ते त्यांनी केलं. पण शरद पवार असं अजिबात करण्याची शक्यता फार कमी आहे. आणि कालही आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील वगळता सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावरती व्यक्तिशः कुठलीही टीका केली नाही. याच्या मागचं महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये. या राज्यामध्ये अगदी 95ला युतीचं सरकार आलं तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आले तेव्हापासून ते अगदी आता ज्या पद्धतीचं सरकार बनलं तेव्हापर्यंत एक या राज्यातली संरचना अशी आहे की या राज्यामध्ये एक मताचा असा एक चंक आहे, गठ्ठा आहे की जो कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असतो, म्हणजे उजव्या विचारसरणीच्या विरोधात असतो. ह्या राज्याला एक पुरोगामी परंपरा आहे वगैरे आपण असं म्हणतो. त्याशिवाय शरद पवार यांची स्वतःची प्रतिमा कोणी काहीही म्हणत असलं तरी एक स्ट्रॉंग मराठा समाजाचा नेता अशीच आहे. कालही ती तशीच होती. मधल्या काळामध्ये त्यांनी सामाजिक अभिसरणाचे अत्यंत महत्त्वाचे असे प्रयोग केले. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण घडवून आणलं. जे दलित चळवळीतले महत्त्वाचे नेते होते त्यांना महत्त्वाची पदं दिली. एक असा प्रयोग केला की ज्यातनं रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार एकाच वेळेला निवडून आले. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी समाजातला महत्त्वाचा चेहरा होता. पण तरीही आज सगळ्यांची गोळाबेरीज केली तरी ती गोळाबेरीज ही शरद पवार यांची जी वैयक्तिक प्रतिमा आहे की मराठा समाजातले एक महत्त्वाचे नेते अशीच आहे. आणि या प्रतिमेचा त्यांना राजकारण करत असताना सातत्यानं उपयोग झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही आठवून बघा की ज्या ज्या वेळेला ते विरोधी पक्षामध्ये असतात त्या त्या वेळेला ते जाणीवपूर्वक काही गोष्टींचा उल्लेख करत असतात, विशेषतः पेशव्यांचा उल्लेख करणं किंवा अशा काही गोष्टीकडं दिशानिर्देश करणं की ज्यातनं हे इंडिकेट होत राहील की जो विशिष्ट समाज इतर कुठल्या विशिष्ट समाजावरती अन्याय करतो आहे किंवा त्या समाजाच्या राजकीय चालीला आपण बळी पडू नये. आणि महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस पक्षाची वैचारिक परंपरा आहे त्या परंपरेमुळंच आजपर्यंत भाजपला जे इतर राज्यामध्ये यश मिळालं ते यश मिळालेलं नाही. अगदी त्यांनी माधवचा प्रयोग करून सुद्धा मराठा समाज हा त्यांच्याबरोबर जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. खूप सारे मराठा समाजातले ज्यांना आपण त्यांच्या भाषेमध्ये सरदार वगैरे म्हणतो असे आमदार घेऊन सुद्धा मराठा समाजाचं मत भारतीय जनता पार्टीला मिळत नाही. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की ज्या वेळेला त्यांना ईडीची नोटीस आली त्यानंतर त्यांनी ज्या खुबीनं देवेंद्र फडणवीस यांच्या रूपातनं एक राजकीय विरोधक उभा केला त्याचाच परिणाम होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे आकडे वाढले. आणि आत्तासुद्धा अजित पवारांना याची पुरेपूर जाणीव असल्यामुळं किंवा ज्यांनी कोणी त्यांची आत्ता हे जे म्हणतात त्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहिली असेल, कारण संजय राऊत म्हणाले की ही स्क्रिप्ट संघानं लिहिली आहे, भारतीय जनता पार्टीनं लिहिलेली आहे, त्यांनीसुद्धा काल जाणीवपूर्वक जे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झालं की एकनाथ शिंदे हे भलेही भारतीय जनता पार्टीबरोबर आले पण त्यांचा मतदार आलेला नाही आहे, सामान्य कार्यकर्ता आलेला नाही. आणि याची जाणीव असल्यामुळंच काल अजित पवारांनी कालच्या ह्या सगळ्या गदारोळात बऱ्याच जणांचं त्याकडे दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक सांगितलं की या सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांच्यासारखा मुस्लिम कार्यकर्ता आम्ही मंत्री केला आहे किंवा संजय बनसोडे यांच्यासारखा एससी कॅटेगरीतला एक कार्यकर्ता आम्ही मंत्री केला आहे किंवा सुनील तटकरे हे ओबीसी समाजातल्या अत्यंत पिछडा वर्गाचे ते नेते आहेत हे सांगितलं. छगन भुजबळ वगैरे ते होते. म्हणजे अजित पवार यांना सुद्धा याची जाणीव आहे की भारतीय जनता पार्टीला असा कुठला मतदार आहे की जो मतदान करत नाही. आणि शरद पवार यांची सुद्धा सगळी जी भिस्त असेल ती याच मतदारावरती असते. आणि म्हणून ते अजित पवार यांच्यावरती टीका न करता, भलेही अजित पवार यांनी तो पक्ष फोडलाय, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाला खतपाणी दिवलं असं आपण म्हणू शकतो, पण त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा काही भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या ह्या सरकारमध्येच होती असं नव्हे. तुम्हाला आठवत असेल तर अगदी गेल्या 7-8 वर्षामध्ये सातत्यानं अजित पवार हे बोलतायत की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांनी काल जाहीरपणे बोलून दाखवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये तू मैमध्ये न अडकता, कारण अजित पवारांच्याबद्दल टीका करायची झाली तर अनेक उपप्रश्न तयार होतील, त्या उपप्रश्नामध्ये
जो अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीला हवा आहे असाच सगळा मुद्दा जाईल. आणि म्हणून श्री शरद पवार हे सातत्यानं केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीवरती टीका करतायत. मी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती गेलो होतो ज्या दिवशी शरद पवारांचं तिथं भाषण झालं. तेही भाषण आठवून बघा, कालचंही त्यांचं भाषण आठवून बघा आणि आजची राष्ट्रीय कार्यकारिणी नंतरची बैठक आठवून बघा. ते अजित पवार यांच्यावरती बोलणार नाहीत. त्यांचा एक आणि एकमेव शत्रू हा भारतीय जनता पार्टी असेल. त्याचं कारण मुख्यत्वे राष्ट्रीय काँग्रेसचा जो जनमताचा आधार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे रिझोल्युशन पण आता बघा, हे रिझोल्युशन राष्ट्रवादी काँग्रेसनं आता पास केलं म्हणजे अजित शरद पवारांच्या गटानं. रिझोल्युशनमध्ये आहे द वर्किंग कमिटी ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एक्सप्रेस फुल फेथ अँड कॉन्फिडन्स इन द ऑनरेबल नॅशनल प्रेसिडेंट श्री शरद पवार. ते तर होणं ऑब्व्हियसली आहे कारण अजित पवार यांनी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलेलं आहे. परंतु आत्ता ह्या क्षणाला राजकीय पक्ष कोणाचा याचा निकाल लागलेला नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे या क्षणाचे अध्यक्ष तरी अधिकृतपणे श्री शरद पवारच आहेत आणि त्यांच्यावरती सगळ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. वर्किंग कमिटीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण स्ट्रक्चरमध्ये, कारण मी 40 पानाची ती घटना वाचली, त्याच्यात खूप सारं महत्त्व आहे. आणि म्हणून आपण बघतोय की पुढच्या सगळ्या 3-4 रेझोल्युशनची सुरुवातच वर्किंग कमिटीच्या वाक्यापासून होते. The working committee of the Nationalist Congress Party expressed full faith and confidence in the Honorable National President Shri Sharad Pawar. The working committee of Nationalist Congress Party approves the decision taken by the Honorable President of expelling Shri Praful Patel, Shri Sunil Tatkare and 9 NCP members of Legislative Assembly MLAs Maharashtra who have joined hands with BJP. इथे सुद्धा त्यांनी, अर्थात ह्या गोष्टी खूप सिम्बॉलिक आहेत, त्यांनी इथे नाव जरी नसलं घेतलं तरी 9 आमदार जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये या 9 आमदारांनी पक्ष सोडलेला आहे. द वर्किंग कमिटी एम्पॉवर्स द ऑनरेबल प्रेसिडेंट टू इनिशिएट नेसेसरी ॲक्शन्स अगेन्स्ट दोज हू आर ॲक्टिंग अगेन्स्ट द पॉलिटिकल एथिक्स guidelines, principle, policies and ideology of the party and whose actions are determined टू इंटरेस्ट ऑफ द पार्टी. ऑब्व्हियसली पक्षाचं जे काही ध्येय धोरणं आहे त्याच्या विरोधात जे काम करतायत त्यांच्या विरोधामध्ये पक्षानं योग्य ती कारवाई करावी याचे अधिकार अध्यक्षाला दिलेत. द वर्किंग कमिटी ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एक्सप्रेस डीप कन्सर्न रिगार्डिंग द ऑनगोईंग कम्युनल सिच्युएशन इन मणिपूर अँड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी फर्मली स्टँड्स विथ द पीपल ऑफ मणिपूर. प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे पण जे मणिपूरमध्ये सुरू आहे त्याची पक्षानं आजच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नोंद घेतली. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीला कुठे कुठे कॉर्नर करणं शक्य आहे तो भाग आहे. पुढचे 2 रेझोल्युशन फार महत्त्वाचे आहेत. द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी स्टँड्स अगेन्स्ट द अनडेमोक्रॅटिक अँड अनकॉन्स्टिट्युशनल ॲक्शन ऑफ द BJP गव्हर्नमेंट अँड द मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट एजन्सीज अगेन्स्ट द ऑपोजिशन. पुढचं रेझोल्युशन आहे द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कंडेम्स द गव्हर्नमेंट पॉलिसीज रिझल्टिंग in spiraling inflation, unemployment and women's plight. We stand firmly with the united opposition. The working committee hereby ratifies the decision of the President expelling Shri Praful Patel, Sunil Tatkare and Shri S.R. Kohli from any of the state nationalist committee वगैरे वगैरे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शरद पवार यांना आपला जो महाराष्ट्रातला मताचा बेस आहे की जो कायमस्वरूपी मी मघाशीपासून म्हणालो तसं एका विशिष्ट विचारधरणीच्या विरोधात असतो. शिवाय शरद पवार यांची स्वतःची जी प्रतिमा आहे ती शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला सहानुभूतीचा भाव, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की ते कृषी मंत्री असताना त्यांनी ज्या काही योजना राबवल्या किंवा देशातलं सर्वात मोठं कृषी कर्जमाफीची जी योजना आणली ज्यामुळं मनमोहन सिंग सरकार यांना दुसरा टर्म मिळाला असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवूनच शरद पवार ही आपली प्रचाराची रणनीती आखतील आणि त्या रणनीतीमध्ये त्यांचा प्रिन्सिपल ऑपोनंट अजित पवार नसतील. त्यांचा प्रिन्सिपल ऑपोनंट हा ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टी आहे. त्याचा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही फायदा होईल, त्याचा त्यांना महाविकास आघाडी इंटॅक्ट ठेवण्यामध्येही फायदा होईल आणि त्याचा त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये ते जे काही अनेक पक्षांची मोठ बांधू इच्छित आहेत त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होईल. दुसरा फायदा असाही असू शकतो की ह्या निमित्ताने अजित पवार यांनी जे काही केलेलं आहे त्यांना करायला भाग पाडलं गेलं आहे असं हळूहळू एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट होऊ शकतं. कारण पवार कुटुंबातले बरेच सदस्य आता हळूहळू हेही सांगतायत हसते परसते की त्यांना ते करण्यासाठी त्यांच्यावरती काहीतरी दबाव असावा वगैरे. प्रत्यक्षात काल स्वतःच अजित पवार यांनी सांगितलं की माझी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि बऱ्याच जणांच्या मनातले जे हे संभ्रम होते की श्री अजित पवार हे लगोलग मुख्यमंत्री होतील, त्याऐवजी 2024मध्ये आपल्या 90 पैकी 70 आमदारांना आपण निवडून आणू आणि आपण मुख्यमंत्री व्हावं
किंवा होऊ शकतो अशा पद्धतीचं सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं स्वतः अजित पवार हे आपण या पक्षातनं बाहेर का पडलो, शरद पवार हे कसे ह्या वयाच्या टप्प्यावरती थांबायला तयार नव्हते, शरद पवार यांच्या धोरणामध्ये सातत्य कसं नव्हतं, शरद पवार हे आपल्या मुलीसाठी सगळं कसं करतायत असं जरी म्हणत असले तरी अजित पवारांच्या या आरोपांना शरद पवार हे व्यक्तिशः उत्तर देण्याची फार शक्यता कमी आहे. दिलेच तर ते 1-2 वाक्यामध्ये बोलत राहतील, पण ते आपल्या प्रचाराची धार हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभा करतील आणि विरोधातच त्या पद्धतीचं पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करतील. कारण भविष्यामध्ये ज्या पद्धतीच्या नेरेटिव्हमधून या महाविकास आघाडीला फायदा होईल ते नेरेटिव्ह अँटी अजित पवार असू शकत नाही, ते अँटी BJPच असेल. सो थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न आहे की दिवसभरातली जी महत्त्वाची घडामोड आहे त्यातले जे मधले अर्थ आहेत ते समजून द्यावे, त्यासाठीच मधली ओळ आहे आणि अत्यंत तटस्थपणे ते करू शकतो हे आता प्रेक्षकांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे लोक अत्यंत एकांगी ह्या बाजूला किंवा त्या बाजूच्या बास्केटमध्ये आम्हाला टाकत होते ते आता होताना दिसत नाही. प्रेक्षकांच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्याची आम्ही दखल घेतो. त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही जे हे मुद्दे मांडले ते कसे वाटतात, ह्याशिवायचे तुम्हाला आणखी काही मुद्दे सुचत असतील तर ते जरूर कळवा. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, स्पेशली फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.